चिंबोऱ्या गुड्डी साफ करणार आहे. गुड्डी दाखवता आम्हाला ब्लॉग मध्ये कसा साफ करतात चिंबोऱ्या. साफ होता झाला अण्णाने हातान तोडला. इथे हे बांधलेलं आहे. बाय चावेल. हा ये बघा इधर से निकालने का इसे पेड़ से. अण्णा पहिला ते तोडायचे ना, हे काढायचे हे बघ हे तुटणार आहे. हा गुड्डी पहिलं तू ते काढायला पाहिजे होतं. सांगा काय बोलता, काय बोलता. काय नाही ग, आयुष्य गेला तुमचा तोडून. अरे आता आम्ही बाबा संचय एवढ्या मोठ्या आहेत चिंबोऱ्या. तुम्ही चिंबोऱ्या घरणीच्या चिंबोऱ्या. कवटा ही चिंबोरी आपण अशीच निकली खाऊ शकतो. खाऊन दाखव. ती चिंबोरी साफ झालेली आहे. आता हिला मस्त साफ करू आणि आम्ही कालवण बनवू चिंबोऱ्यांचं. तुम्हाला दाखवतो आम्ही आगरी स्टाईल मधला कालवण कसा बनवतो. आपण गुड्डी आगरी रेसिपी देऊ हा चिंबोऱ्यांची. खेकड्यांचे नांगरा आपण वाटून घेऊया. हे वाटून मग आपल्याला कालवणात टाकायचे. आणि बाकी इन्ग्रेडियंट्स मी सांगते तुम्हाला. तर आता आम्ही कालवण करतोय ह्याच्यावर चुलीवर. आता आम्ही दाखवतो आगरी स्टाईलचा चिंबोऱ्यांचा कालवण. त्याच्यासाठी घेतलेला आज तुम्ही एवढा जेवशो ना, 4 दिवसाचा एकदाच जेवशो. आधी कमी आहे असे वाटते मला इथे. मग बघ ना लाईटीचा काहीतरी बंदोबस्त. आधी तेल टाकलाय आणि साहित्य दाखव ना तेव्हापर्यंत आपल्याला काय काय लागेल ते. चिंबोऱ्या इकडे, कांदा, टोमॅटो, ते खेकड्यांच्या नांग्यांचं वाटण, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीरचं वाटण, खोबऱ्याचं वाटण. तू आगरी बोलू शकतो. आपला आगरी बोलतो ब्लॉग चालू आहे. ओके. खोबऱ्याचं वाटण एवढा स्पष्ट मराठी बोलते. एवढा तर कधी आयुष्यात एवढा कधी शुद्ध मराठी बोलली नाही. आणि कॅमेरा चालू केला तर शुद्ध मराठी. आणि मसाले पण दाखव ना आपला आगरी मसाला वगैरे. हा आगरी मसाला, हळद पावडर बस. आणि लास्टला टाकायला गरम मसाला. तो पण घरातच बनवलेला आम्ही. घरातला गरम मसाला, घरातला गरम मसाला घरगुती. आता आपण आधी काय टाकू. मस्त चुलीवरचा चिंबोऱ्यांचा कालवण. आधी टाकायचा कांदा. हा व्लॉग एका याच्यामध्ये नाही येणार. जेवणाचा व्लॉग दुसऱ्या पार्ट मध्ये येईल. सो तुम्ही माझा पहिला ब्लॉग पण बघा आणि दुसरा ब्लॉग पण बघा. आमची आई चुलीवर आम्ही आलो की भाकऱ्या बनवते. आणि आम्हाला चुलीवरच्या भाकऱ्या पक्क्या आवडतात. आम्ही गावी आलो की रास मच्छी खातो. रास मच्छी. आज स्पेशल चिंबोऱ्या. आज चिंबोऱ्या स्पेशल. नेक्स्ट आपला वाटण. याचं काय काय परत. मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर बस. ओके. कसा ग्रीन ग्रीन. आता आम्ही हा थोडासा ठेवतोय कारण की आम्ही तल्यातून मासे पकडले. कटले मग अजून कटले फ्राय करू किंवा थपथपी कालवण करू. आमच्या इथे बोलतात असं नॉर्मल ग्रेव्ही असते ना त्याला आमच्या इथे बोलतात थपथपी. मग आम्ही थपथपीत थोडासा कालवण करू. थोडासा 2-4 मिनिटं शिजवून घ्यायचा असा. आणि म्हणजे थोडासा शिजायचा बाकी असेल ना तेव्हाच आपण ह्याच्यात टोमॅटो टाकायचा. आम्ही ना काय आमची आम्ही टोमॅटो नाही बोलत, आम्ही टॅमॅटो बोलतो. सो प्लीज तुम्ही समजून घ्या. टमाटो टॅमॅटो टॅमॅटो टमाट
आमची आयो काय बोलतो माहिती काय, चांबाट तांबाट नाही तर चांबाट. आता टोमॅटो आम्ही कोकम मिसळलोय. सो रेसिपी मध्ये कोकम पण ऍड करा प्लीज. कोकम फक्त याच्यासाठी की जी चिंबोरी आहे म्हणजे मासे जेव्हा पण तुम्ही बनवता ना, मासळी बनवता तेव्हा थोडासा कोकम किंवा चिंच टाकायचा, मग कसा मच्छीचा वास नाही येत जास्त. चिंच किंवा कोकम काहीतरी दे चाललेला मला. चुलीवरचा जेवण बनवायचा अंदाज असायला पाहिजे, कारण की आपण कसा गॅस कमी स्लो करू शकतो. चूल कधी फास्ट होते कधी स्लो. हळद हळद आणि मसाला आगरी मसाला आगरी कोली मसाला टाकायचा. आपल्याला तिखट जास्त नको, मिरच्या टाकल्यास तिखट पाहिजे. बाबांना नाही जमणार. झाला तू गुड्डी पक्का टाकलास नाही रे बाबा, बरोबर टाकला. बाबा बोलले मी ती खाल्लो तर ही बाबा तुम्ही जर व्हिडिओ बघशील तर ही तिने टाकला. मी तिला कलर बघ ना, बरोबर प्रॉपर आलाय. अंदाज हे टाक नमक टाक. अरे तू इस्ताव गेली. हे यांना ना हे निसताय ना, यांना कसं गॅसवर बनवायची सवय ना. हे मॉडर्न बायका या बाबा मॉडर्न बोलले. हे बघ आता बघ कसा एकदम प्रॉपर कलर मसाला झालाय की नाही. आता तू ह्याच्यात मला असं वाटतं कॅमेरामध्ये थोडा लाईट कलर येतो, पण आता ओरिजिनल वाटला पाहिजे ना. आगरी जेवण कसं लाईट थोडी असो झणझणी, तर पक्का तिखट होता. आता ह्याच्यात पक्का हा वाटण आपला नाग्यांचा नांग्यांचा वाटण जो केलेला ना तो टाकायचा याच्यात. कारण की ते छोटे नांगे तर तुम्ही असे तर नाही खाऊ शकत आणि ते वेस्ट पण नाही करायचे, कारण की त्यांचा उपयोग चांगला होतो. तर तो असा उपयोग करून घ्यायचा तिथला. हा खड्यांचा मीठ आहे, दाखव गुडी. हा पण आमच्या गावचा आहे खड्यांचा मीठ. जास्त नको टाकून गुडी. खड्यांचा मीठ आहे, थोडासा टाका दे, एकदम थोडासा टाक. आपल्याला कमी वाटला तर आपण वरून टाकतो, कारण की खड्यांच्या मिठांचा अंदाज आम्हाला नाही, आमच्या मम्मीचा नाही. थोडासा पाणी टाकलं कारण की खाली लागायला नको म्हणून. बाकी आता थोडासा थांब आता नको, याला तेल सुटू दे. ह्याचा थोडासा तेल सुटला ना मसाला हो नांग्यांचा. तर आपला आता तेल सुटलेला आहे. आता आपण चिंबोऱ्या टाकूया. चिंबोरे टाक. पेंदा दाखव, पेंदा दाखव. यो आमचा बबल्या आहे. हा पेंदा नाही, हा पेंदा, ह्याला पेंद्या बोलतात. मी मगाशी तेच बोललो, स्वतः मला बोललीस की त्याला पेंदा बोलतात. त्याला पेंद्या बोलतात. मी बोललो मगाशी त्याला नांगा बोलतात, तर बोलता नाही त्याला पेंदा बोलतात. ए भाई हाय बोल. आपल्याला पाहिजे तेवढा पक्का पाणी घालायचं. पक्का पाणी. तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढा पाणी घाला. अरे मला परत उठवतो. मग आता मी एक काम करते, आम्ही पाहिजे तेवढा पक्का पाणी घालतो. आम्हाला 10-12 जणांना जेवायला पुरेल एवढा, आणि बाकी मग नंतरला दाखवतो. ए ही पण आली आहे. हाय बोल. हॅलो. हे काय घालून आले? हे काय घालून आले? छोट्या पोरांची फ्रॉक. छोटी पोरगी हिचा लग्न झालाय आणि ही छोट्या पोरांचे कपडे घालून येते. काय बोलायचं, दाखवलं ना मंगलसूत्र. तिचं लग्न झालंय. हिचं लग्न झालंय आणि ही बघ कशी जीन्स पॅन्टी घालून येतात. काय पोरीला बोलायचं, मॉडर्न बायका या. काय बोलायचं, आमची बिचारी आहे बघ कशी सुसंस्कृत आहे. अरे थापू नकोस तू, अशी दाखव, सुसंस्कृत दाखव, संस्कृती दाखव. नाही ते या बघ कशा या काय. अरे असू दे, नाही घामेली कशी दिसल ग, एकदम भारी एकदम. काय पाहिजे तुला? आमच्या तल्यात पकडलेली मच्छी दाखवते तुम्हाला. एक काती पाहिजे. तल्यात पकडलेली मच्छी आहे. मगाशी तुम्हाला तल्ला दाखवला, सॉरी एक वेगळ्या ब्लॉग मध्ये आला असेल तो तल्ला. बाबू रडायचा नाही.
कटला कटला आमच्या इथे आमासांना कटला बोलतात, पण मुंबईला यांना काय बोलतात? काले मासे नाही दुसरा काहीतरी काले मासे बोलतात, फंटूस बोलतात, आणखीन एक काहीतरी नाव आहे. मच्छीवाले तर काय मासे ऐकले इंग्लिश मध्ये कॅटला बोलतात एवढं माहिती. कॅटला कटला चल कॅटला बोलतात. उडली एकदम ताजी मच्छी, म्हणजे मला आवडते ताजी मच्छी. बाबा बसायचं आहे तुम्हाला? नका जाऊ द्या, कशाला बसता तुम्ही? एवढे जवान आहे आणि तुम्ही कुठे बसता? मी काय केला? तुला फोन नाही कधी करताय? फोन करा, नंबर आहे का तुमचा? तुला मार खायचा आहे? नाही, आमच्या बाबा चांगले आहेत, आम्हाला कामाला हा, आम्हाला पोरींना काम नाही सांगत. बाबा सगळं काम पोरांना आणि सुनांना सांगतात. आम्ही इकडे आराम करतो बस, आणि त्यांच्या पोरांना पण सांगतात काम. मी इकडे चूल पेटवायच्या प्रयत्नात आहे, म्हणजे पेटवले आहे ऑलमोस्ट, पण माझे डोले रडते मी. तुम्हाला काय बोलायचं आहे ताई? आम्हाला यातला काय नाही, आम्ही काय मी हे लॉकडाऊन मध्ये केलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे. आम्ही नव्हतो ना, आम्ही अनलकी होतो, हे लोक लकी होते म्हणून गावी होते. पण तुम्ही लोक नंतरला आलेलो ना? मोजून 10 दिवस आले. आलेलीस ना बस. आता बघूया, पेटवली तर आहे. बाबा दिसतात, पाणी येते बघ डोल्यातून. तर होईल. मच्छी फ्राय करण्यासाठी मगाशी तो वाटण ठेवलेला, किती टाकू? तो एक मसाला, आगरी मसाला आणि हळद. 3 चमच टाक. तिथे एका नको नको, इकडून टाक साईडला. हा, आता हळद टाक. हा, तेवढी टाक. हा, आणि मीठ टाक. दे, टाक अजून. दे, अरे टाक ना, काय चुलू मुलू देते काय माहिती? गुड्डी पक्का खार करशील, येडी. मीठ जाड नाही, बरोबर दिलंय, मला माहिती आहे. हा बरोबर समजेल आता अरे तुला. भाई, कोण आहे मी? कोण आहे? करिश्मा. गुड्डू. त्याच्यात गुड्डी टाक वाटण. मगाशी एक चिंचाचा हे टाकलाय नी, थोडी चिंच थोडीशी. गुड्डी गुड्डी पूर्ण नको टाकू. थोडं 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 हा, बस बस थांब जराशी. आणि हे झालं की ह्याच्यात कोथिंबीर टाकून, गरम मसाला टाकून काम फिट. मग घेऊ जेवायला. मग घेऊ जेवायला आपण. चला आता आपण तुकड्या फ्राय करू. चला आता आपण मच्छी फ्राय करतोय, पण आम्ही अशी करत नाही नेहमी, म्हणजे प्रॉपर असा तेलावर लसूण बिसून मारून तसा करतो. पण आता आपल्याकडे वाटण केलेला होता ना, मग आम्ही त्याच वाटणाने केला. मग आता डायरेक्ट बिना आमची आई होणार नसती. आता आपल्याकडे ह्याचा लसूण अद्रकचा वाटण केलेला होता ना, मिरचीचा वगैरे, मग आम्ही डायरेक्ट त्याला मॅरिनेट करून ठेवलेला मच्छीला. आता डायरेक्ट तलतोय. आता नेहमी कसं करतो, तेल टाकून त्याच्यावर लसूण बिसून टाकून मग त्याच्यावर मच्छी टाकतो. आमची छोटी बोर आहे, घरातली सर्वात छोटी बोर ही आहे, आणि ती मला शिकवते बाय द वे. हा. आता आपण काय करायचं आहे? काय करायचं? आता आपण मच्छी टाकायची आणि चुलीवर लक्ष मच्छी ठेवायचं. टाकायची, मग खायची कधी? खायची नाही, फक्त टाकायची. फक्त टाकायची, हा. मग खायची नाही. नाही, गुड्डी ताईने मॅरिनेशन एक नंबर करून, आणि मीठ तर एवढं टाकलं ना तिने, बोलते अरे करिश्मा मात्रे का अंदाज आहे. आता समजेल तिला, एवढा मीठ टाकलाय, तिला बोलते आई एवढूसा नाही, टाकत चालले. तरी बी कभी कभी देतो तो. मॅरिनेट केलेला चिकन नाही, मच्छी. चुलीवर आत्ताच टाकला मी, टाइम पण नाही झाला, आणि लगेच पलटी मारला, लगेच शिजला. इकडे दाखव. 10 सेकंड पण नाही झाले, 10 सेकंडच्या आधीच शिजलाय तो. आता परत थोडंसं आजूबाजूने तेल टाकूया, म्हणजे कसं लागायला नको. आयो तेल दे पण. पापड चाल ना. हो, आम्ही देऊ. हो, आमच्या घरात
मंथन हा एक काय बोलतात हा एकमेव असा व्यक्ती आहे ज्याची फक्त सर्वांना फिकर असते. नुसते मंथन मंथन म्हणजे आयो बाबा, नुसते मंथन, त्यांना फक्त मंथनच पाहिजे, बाकीचे गेले सर्व उडत. करते हो, घ्या. असं ते घ्या. बघितलं भडकली लगेच, मंथन न बोललं की भडकते. हाय, चिंबोरीचा कालवण, नांगड्या आणि कटला. तुला हातचा खायचंय. बॉन ॲपेटाईट.